हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओची सुरुवात मी कशापासून करणार आहे ते तुम्हाला दाखवते लवकरच. तर चला, तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा, आजच्या व्हिडिओची सुरुवात माझी मी लावलेल्या आणि गुलाबाच्या फुलापासून आहे. बघा किती छान छान अशी फुलं आलेत आमच्या गुलाबाला, कारण इतके छान वाटतं ना. मी झाड लावलं आणि त्याला फुलं आलेत. बघा इकडं पण, ह्याला पण फुलं आलेत आणि इकडं तर भरपूर असे फुलं आलेत. छान छान दिसते बघा किती. गुलाबाला तर भरपूर असे आलेत. तर मी झाडं लावल्यात आणि त्याला फुलं आलेत, इतकं बघून छान वाटतं ना. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण झाडं लावली आणि त्याला जर फुलं आली तर इतकं छान वाटतं ना. तुम्ही पण झाडं लावत असाल आणि तुम्ही पण लावलेल्या झाडांना फुलं आली तर तुम्हाला कसं फील होत असेल ना. खूप छान वाटतं मला तर, कारण ना मी झाडं लावले आणि त्याला फुलं पण आलेत. तर बघा, मी आणि आई आज कुठेतरी चाललोत. आई कुठे चाललो आपण? दुकानाला चाललोय. आज कुरकुरा खायची आवड झाली आणि महाबळेश्वरवरून आणला ड्रेस तर घरात पडून होता. म्हणलं घालावं आज, म्हणून आज घातलं असंच. तर चला, आम्ही काही कुठं बाहेर नाही चाललो, इथं चाललो, इथल्या इथंच. तर चला, आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. बघा, आता आम्ही दुकानात आलो आणि खायला घेऊन आलो. पास्ता, टोमॅटो, चीज सगळं घेऊन आलो. मॅगी मला खूप आवडतं सगळं. मॅगी नाही जास्त आवडत, पण जे आवडतं ते घेऊन आले. कारण ना घरात बसून असं पाऊस यायला लागला बघा. आता नॉर्मल पाऊस येते की लगेच असलं काहीतरी खाऊ वाटतं. आणि दुकान पण जवळ आहे. तिकडं आमच्याकडं कोंडायचं दुकान नव्हतं जवळ. असं वाटायचं कुठल्या तरी गावात जाऊन राहावं. आणि आता छान वाटतं, कारण दुकान जवळ जे खायचं ते लगेच भेटतं. आणि काय खायची आठवण झाली लगेच जाऊन आणायचं. तर बघा, आता खायला आणलं आणि सर्वांनी खाल्लं आणि आता मी चालले वरती. तुम्हाला तर माहिती आहे, आमचे चुलत सासरे गाडीवरनं पडलेत आणि मग त्यांचं ऑपरेशन आहे उद्या. मग त्यांना आजच ॲडमिट करायचं आहे. तर मी आणि आई आता चाललो त्यांना भेटायला आणि त्यांना उद्या ऑपरेशनला न्यायचं. आम्ही दवाखान्यात पण जाणार आहे. आज पण जायचं होतं, पण त्या ताईसोबत जाणार आहे त्यांच्या, त्यामुळे मी काही जाणार नाही. म्हणून मग आता आम्ही म्हणलं उद्या भेटायला जाऊ. उद्या ह्यांना सुट्टे, शनिवार रविवार आता 2 दिवस सुट्ट्यात. म्हणलं आपण ऑपरेशन झाल्यावर जाऊ. तर आता इथं आम्ही चाललो आहे घरी भेटायला. तर चला. तर बघा, आताच वरून आलो आणि भांडे हे घासले आणि आता जेवण करायला बसलो. तर आज उशीर झाला, आज 1:30 वाजले जेवण करायला. आज उशीर झाला. मग आईने आणलं इथं लोणचं पण आणलं आणि मी सकाळी भाजी बनवली बघा. कशाची भाजी आहे? मुगाची भाजी बनवली. चला, आता आम्ही जेवण करतो. आता 5 वाजले आणि आमच्यात लवकर स्वयंपाक असतो इथं, तुम्हाला माहितीच आहे. आणि आज आमच्यात स्पेशल काहीतरी आहे मेनू, तुम्हाला दाखवते. मग इकडं पापडी आणि आज आम्ही बनवणार आहे पुरणपोळी. इकडं पीठ मळणे आणि इथं आहे पुरण. मग आईंनी पुरण बनवले आणि मी इकडं राईस टाकला. इथं आहे गुळवणी आणि इथं बनवली आमटी. बघा किती छान असं स्वयंपाक झालाय सगळं बघा. तर आता आमचं स्वयंपाक चालू आहे. आता ते येत्यालच, एक अर्ध्या तासात ते येत्यालच. मग आम्ही पोळ्या बाहेर बनवणार आहे. चला, आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा असं. तर बघा, आता 6 वाजले तरी पण अजून येणार. आज 15 मिनटं उशीर झाला आहे. काय करतात काय माहिती. फोन पण उचला नाही, तो फोन पण लागणार आहे त्यांचा. तर आपण आल्यावर विचारू काय करतो ते आणि कुठे गेले ते. फोन पण लागत नव्हता आणि लागला तर का उचलत नव्हतं ते बघू आपण. आता बघू 6 वाजता अजून किती वेळाने येतात ते. इथं मी वाट बघत बसले बघा. इथं तरच त्याला वाट बघत बसते, कारण त्यांचा यायचा टायमिंग झाला ना मी स्वयंपाक हे सर्व करून बसते. आणि आता सगळं झाले पण पोळ्या बनवायच्या राहिल्यात. मग त्यांची वाट बघत बसले, म्हणलं ते आल्यावर पोळ्या बनवावं. तर चला, आता कधी येतात ते बघते. आणि आई म्हणल्यात आज चुलीवर नको, आज गॅसवरच पोळ्या बनवू. मग आता आम्ही गॅसवरच पोळ्या बनवणार आहे, त्यामुळे आज उशिरा बनवणार आहे. तर बघू आता हे कधी येतात ते. पाऊस पण यायला लागला. मग आता पाऊस आलाय, नॉर्मल असं छान असं पाऊस आलाय. मी वाट बघत बसली आणि आता शाळेत मी किती वेळ झालं वाट बघते. आणि कोणाला घेऊन आलेत काय माहिती, ताईंना घेऊन आलेत. मग आता हे कामावरून आलेत. मग हे आल्या मी स्वयंपाक बनवायला घेतले. म्हणजे तुम्हाला माहित होतं मी पोळ्या बनवते आणि त्याच पोळ्या बनवायला घेतल्यात मी. बाकीचं सर्व आईंनी बनवलं. आई म्हणलं होतं मी तुला करू लागते, म्हणून नको, आज मी एकटी बनवते सगळं. तर बघा, मी आता पुरणपोळी बनवली इथं आणि इथं टाकले आणि मग अशी पण बनवली बघा. इथं दाखवते बघा, इथं बनवली मी आणि फुगली पण अशी बघा छान ती. इकडं बनवली पुरणपोळी. लग्नाच्या अगोदर असलं काहीच येत नव्हतं, आता येतं सगळं. मस्त अशी पुरणपोळी बनवली. आता बघा कशी पोळी, म्हणजे नाही का असं म्हणतो आपण खेडेगावात, पोळी अशी फुगती मस्त वेगळी. आता कशी फुगते मला पोळी? फुगणारच आहे. मी बनवली म्हणल्या मी फुगते म्हणल्या पोळी फुगणार. जो कसला वारे झाला ती म्हटली मी फुगती म्हणल्या पोळी फुगणार.
बघा फुगली, नॉर्मल फुगली. तर बघा आता माझ्या पुरणपोळ्या झाल्या आणि मी कधीच केल्या नव्हत्या, पहिल्यांदाच एकटीने केला. दरवेळेस करते पण आई मला थोडीशी मदत करू लागतात. आता मी म्हणलं आईना तुम्ही नका मदत करू, मी एकटेच करते. तर ह्यांनी मला कामावून येतं मी खायला काय आणले बघा, लिंबू पापडी. कॉलेजला होती तर इतकी खायची ना मी ही लिंबू पापडी, मी सांगूच शकत नाही इतकी खायची. आणि हे रोज रोज आणतात मला लई आवडते, लई म्हणजे लई आवडते. आणि ह्यांनी पण खाल्ली आता आणि ह्यांना पण ह्याची चव सापडली तर हे पण खायचं रोज. तर चला आता आम्हाला जेवण करायचं. तर बघा आता आमचं सर्वांचं मस्तपैकी जेवण झालं आणि माझे भांडे घासून पण झाले. तर उद्या ह्यांना शनिवारी आणि रविवारी ह्यांना सुट्टी आहे 2 दिवस. तर आम्ही बाहेर कुठेतरी जाणार आहे. तर तुम्ही आजचा व्हिडिओ कसा कंटिन्यू करा, तसेच आमचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि आम्ही कुठे जाणार आहे ते बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्यांचा पण चॅनल आहे अश्विनी दीपक ब्लॉग आहे आणि माझा अश्विनी दीपक सोनवणे. तर आमच्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ डेली बघत जावा. त्यांची काही डेली नसतात पण माझे डेली मी टाकते, तर तुम्ही बघत जावा. व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जास्तीत जास्त शेअर करत जावा आणि आम्हाला सपोर्ट करा. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. ओके बाय फ्रेंड्स.